जय शिवराय. नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संसदेमध्ये नवीन लोकसभा सदस्य वाढीचे सूतोवाच करण्यात आले असून त्यानुसार आता 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जागा 543 वरून 816 होणार आहेत. एवढेच नव्हे तर यामध्ये महिलांना 33% आरक्षण सुद्धा मिळणार आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे नवीन लोकसभेमध्ये तब्बल 1/3 म्हणजे 273 महिला सदस्य असतील. या निर्णयामुळे आपल्या देशातील लोकशाही अधिक बळकट होऊन महिलांचा सन्मानही वाढला जाईल. सध्या महिलांचे संसदेतील प्रमाण हे जेमतेम 14-15% आसपास आहे. हे लक्षणीय वाढून आंतरराष्ट्रीय पातळीवरती समान होईल. लोकसभा सदस्य वाढीचं हे गणित नेमकं कसं आहे? जास्त जागा असलेल्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांना कसा आणि काय फायदा होऊ शकेल? देशाच्या सशक्त राजकीय व्यवस्थेला खासदारांच्या वाढीने गती येईल का? महिलांचं प्रमाण वाढल्यामुळे त्या खरोखरच बलवान बनतील का? खासदारांची संख्या वाढल्याच्या नंतर आमदार आणि नगरसेवक यांचीही संख्या वाढेल का? लोकसभा आणि विधानसभा सदस्य वाढवण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल, पण बहुमत नसलेल्या भाजपला संसदेतील 2/3 बहुमत कसं मिळेल? या सगळ्या विषयावर आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फॉर्मेटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. युपीए अर्थातच भाजपा सरकारने 2023 साली महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की या नव्हे तर 29च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व देण्याबाबत निर्णय घेऊ, कारण जनगणना झाल्याशिवाय मतदारसंघाची पुनर्रचना करणं शक्य नव्हतं. पण कोविडच्या कारणाने ती झाली नाही. आता ती जरी सुरू झालेली असली तरी त्याची आकडेवारी येण्यामध्ये वेळ जाईल आणि म्हणूनच 2011च्या नुसारच ही फेररचना केली जाईल. खासदारांची संख्या वाढवताना ती लोकसंख्येच्या निगडीत निश्चित केली जाते. आता साधारणतः 25 लाखाच्या जनसंख्येसाठी एक खासदार असतो. ती संख्या कमी करून 15 ते 17 लाख होईल. पण हे करताना दक्षिणेतील राज्ये म्हणजे तमिळनाडू, केरळ, कर्नाटक यांनी लोकसंख्या मर्यादित ठेवली आणि प्रगती केली. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषावरती जर खासदारांची संख्या ठरवली असती तर या राज्यांचे प्रतिनिधी कमी होण्याचा धोका होता आणि म्हणूनच या राज्यांनी खासदार वाढ प्रस्तावाला विरोध केला. या प्रगतीशील राज्यांकडून तुलनेने केंद्राला महसूलही चांगला मिळतो, कारण त्याचे बरेचसे उद्योगधंदे फोफावलेले आहेत. उत्तरेकडील राज्यांचा काहीच प्रश्न नव्हता, कारण लोकसंख्येच्या आधारावर लोकप्रतिनिधीचे गणित असतं. केंद्राची अजून एक अडचण होती की लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल आणि त्यासाठी संसदेमध्ये 2/3 बहुमताने ठराव संमत करून घ्यावा लागतो. भाजपाकडे लोकसभेत बहुमतही नाही, त्यामुळे दक्षिणेच्या राज्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करणं मोदी सरकारला शक्य नव्हतं. म्हणूनच सर्वसंमतीने यावर तोडगा काढण्यात आला. खासदारांची संख्या सरसकट 1.5 सुचवण्यात आली. म्हणजे राज्यात खासदारांची जेवढी संख्या आहे त्या संख्येच्या अर्धे नवे खासदार होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 48 खासदार निवडून जातात, त्यात अजून 24 खासदारांची भर पडेल. उत्तर प्रदेश खालोखाल आपलं राज्य क्रमांक 2चं असून 2029 मध्ये एकूण 72 खासदार महाराष्ट्रातून निवडले जातील. राज्यातील खासदारांचा कोटा निश्चित करताना 1/3 महिला खासदार असतील असेही ठरवण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महिलांना तब्बल 50% आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं होतं. पण सुरुवातीला नवरे मंडळीच कारभार करताना दिसली. महिला फक्त नावापुरते असायच्या. ग्रामीण भागात पंचायतीच्या ठिकाणी हे प्रकर्षाने जाणवायचं. पण हल्ली परिस्थिती बरीचशी बदललेली आहे. महिला स्वतंत्रपणे कारभारामध्ये रस घेताना दिसतात. एक मात्र खरं आहे की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्याही पलीकडे राजकारणाच्या क्षेत्रामध्ये महिलांना आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी द्यायलाच हवी. 1/3 महिला खासदार असल्याच्यामुळे चित्र नक्कीच बदललेलं असेल. लोकसभा हे देशाचं सर्वोच्च कायदेमंडळ जरी असलं तरी खासदारांचे अधिकार मर्यादित असल्याचे जाणवतं. ताकदवर शीर्ष नेते मंडळीच्या तुलनेमध्ये त्यांना आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी खूप कमी वेळा मिळते. बऱ्याचदा आता वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतले जातात आणि अगदी शेवटच्या क्षणी ते सांगितले जातात. नोटाबंदी, कोविड टाळेबंदी, 370 कलम हटवणं वगैरे मोठमोठ्या मोहिमांची त्या पक्षाच्या खासदारांना शेवटपर्यंत माहिती नव्हती. लोकसभेमध्ये आपली मतं मांडण्यासाठी किती आणि कधी वेळ मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही. ज्या ठिकाणी ते निवडून येतात त्या मतदारसंघामध्ये आमदार अधिक ताकदवर असतो. त्याच्या यश अपयशाचा फटका हा खासदाराला बसतो. निवडणुकीमध्ये खूप मोठा मतदारसंघ असतो, त्यामुळे जनतेची थेट नाळ जोडता येत नाही. मतदारसंघ आवाढव्य असतो,
पण अधिवेशन किंवा अन्य कारणाने देशाच्या राजधानीमध्ये बराच कालावधी जातो, परिणामी मतदारसंघाकडे दुर्लक्ष होतो असा लोकांचाही समज होतो. त्यामुळे राज्यात चांगलं काम करणारेही केंद्रामध्ये जाऊन फिके पडतात. खासदारांच्या अधिकाराला मर्यादा असल्या तरी सर्वोच्च कायदेमंडळाचे सदस्यपद मिळणं हे भाग्य असतं. देशाचं रक्षण, रेल्वे, विमानसेवा, परराष्ट्र धोरण, आयकर वगैरे बाबतीतले सगळे निर्णय घेणे आणि त्यासाठी कायदे बनवण्याचे अधिकार केंद्राला आहेत. राज्यघटनेमध्ये उल्लेख नसलेल्या एखाद्या विषयावरती जर निर्णय घ्यायचे असतील तर ते अधिकार फक्त संसदेला आहेत. देशाचा अर्थसंकल्प हा लोकसभेमध्ये सादर केला जातो. मोठ्या राजकीय पक्षाला त्याच्या प्रतिनिधीमध्ये वाढ करणं हे सोयीचं यासाठी आहे कारण त्यामुळे अजूनही काही इच्छुकांना संधी देता येईल. देशाचे खासदार, आमदार वाढवणारी ही घटना दुरुस्ती नेमकी कशी असेल हे बघण्यासाठी आपल्याला पुढील अधिवेशनापर्यंत थांबावे लागेल. आज एवढंच. हा भाग आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक, शेअर करा. आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.